एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणार एक पोरग होतं. त्या पोराचं लग्नाचं वय झालेलं होतं, पण मात्र लग्नाचं वय झालं तरी त्याला लग्नासाठी पोरगी मिळत नव्हती, बायको मिळत नव्हती. म्हणून ते आणि त्याच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले होते. जेव्हा पाहुणे रावणे यांना सांगितलं तर लोक फक्त हो 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 बघू बघू म्हणायचे, पण मात्र त्याला कोणी नवरी बघत नव्हतं. म्हणून आता त्यांनी पाहुणे रावण्यांना म्हणणं देखील सोडलेलं होतं. पण मात्र पोराचं लग्नाचं वय झाल्यामुळे तो उतावळा की बावळा झाला होता. कधी लग्न होतं, काय लग्न होतं, याच्यासाठी मित्र कंपनी असतील, जवळचे लोक असतील, यांच्याकडे सांगू लागला की लग्नासाठी पोरगी बघा, लग्नासाठी पोरगी बघा. तेवढ्यात एक जोडपं यांना भेटलं आणि त्या पोराच्या घरच्यांना त्यांनी सांगितलं की काहीही काळजी करू नका, काही टेन्शन घेऊ नका. एक 23 वर्षाची पोरगी आहे, दिसायला अतिशय सुंदर आहे आणि लग्न करण्यासाठी तयार आहे. पण मात्र तिच्या घरची परिस्थिती थोडी खराब असल्यामुळं थोडीफार रक्कम तिला देऊ, लग्न साधारण पद्धतीनं करू आणि तुमच्या पोराला बायको म्हणून घरी आणू. दोघांचाही संसार सुखाचा होईल. आतापर्यंत 50 जणांचे संसार आम्ही सुखाचे केले आहेत, असं एका बाईनं आणि एका पुरुषानं त्या पोराच्या घरच्यांना सांगितलं. आता ते सांगितल्यानंतर ते सुद्धा खुश झाले. बरं झालं तुम्ही आम्हाला भेटलात, आमच्या पोराचं कल्याण झालं, त्याचं आता लग्न होईल, सुखाचा संसार होईल. म्हणून त्या पोराच्या घरची आणि पोरग सुद्धा खुश झालं. जेव्हा पोरीचा फोटो पोराला दाखवला तेव्हा पोराने लगेचच होकार दिला आणि पोराचा फोटो पोरीला दाखवला, पोरीनं सुद्धा होकार दिला. दोघा जणांचं एका ठिकाणी एका परिसरामध्ये लग्न लागलं. लग्न अगदी मोजक्याच लोकांमध्ये लावलं. लग्न लागल्यानंतर ती जी बायको आहे विकत आणलेली, ती त्या नवरदेवासोबत त्याच्या घरी राहायला गेली. घरी राहायला गेल्यानंतर दोघा जणांची उत्साहामध्ये सुहागरात सुद्धा झाली. रीतिरिवाजाप्रमाणे सगळे काही कार्य पार पडले आणि बघता बघता काही दिवस उलटून गेले. पण आता घरच्यांना वाटत होतं काय मुलगी भेटली, काय सून मिळाली, सगळं काही चांगलं झालं, सगळं काही सुरळीतपणानं सुरू आहे. पण मात्र एक दिवस घडलं होतं धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील शिवनगरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक विष्णुगुप्ता नावाचा तरुण आहे, पोरगा आहे. त्याचं लग्नाचं वय झालेलं होतं आणि त्या लग्नासाठी पोरगी बघत होतं. ते त्याच्या घरचे मोठ्या प्रमाणात परेशान झाले. म्हणून एका ठिकाणचे एका परिसरामधली एक सुनीता नावाची महिला आणि एक पप्पू नावाचा पुरुष, हे दोघ जण या विष्णुगुप्ताच्या घरच्यांना भेटले. तुमच्या पोराला मुलगी पाहून देतो, चांगलं करतो असं सांगितलं. पोरगा खुश झालं, घरचे खुश झाले आणि एका अनुराधा नावाच्या 23 वर्षीय तरुणीचा नवरीचा फोटो त्यांना दाखवला. आता फोटो दाखवल्यानंतर ती दिसायला सुंदर होती. नवरदेव लगेचच खुश झाला, त्याला ती पोरगी आवडली, त्याच्या घरच्यांना पोरगी आवडली. आता गडबड करू नका, लवकर लग्न लावून द्या असं ते पोरग आणि त्याच्या घरचे म्हणले. मग पोरगी गरीब घरचे म्हणून छोटं मोठं त्या ठिकाणी लग्न सवाई माधरपूरमध्ये पार पडलं. मोजक्याच लोकांना बोलवलं आणि रीतिरिवाजाप्रमाणे सगळं काही त्या ठिकाणी पार पडलं. मग पार पडल्यानंतर ती जी अनुराधा नावाची नवरी आहे ती लग्न करून विष्णूनं त्याच्या घरी नेली, सुखाचा संसार सुरू केला. दोघा जणांचं सगळं काही त्या ठिकाणी पार पडलं आणि ती नवरी त्या नवरदेवाची इथं 7 दिवस अगदी चांगल्या पद्धतीनं राहिली. कोणालाही काही संशय आला नाही, कोणाला काही वाटलं नाही. अगदी सुरळीतपणे ती त्या ठिकाणी राहत होती, सगळे काही कामं करत होती. पण मात्र 7 दिवसानंतर अचानक मध्यरात्री ती नवरी गायब झाली, फरार झाली. कुठं गेली, काय गेली, कोणालाच काही पत्ता लागला नाही. जेव्हा त्या घरच्यांनी तिचा फोन लावण्याचा प्रयत्न केला, तिचा फोन लागला नाही. ज्या लोकांनी लग्न जमवलं होतं, सुनीता आणि पप्पू नावाच्या 2 व्यक्तींनी, त्यांचे सुद्धा फोन लागले नाही. तेव्हा समजलं की त्यांना की आपली फसवणूक झाली. नवरी घरातले सोनं, चांदी, दागिने आणि 2 लाख रुपयाची रक्कम सुद्धा घेऊन फरार झाली. काय करावं काय नाही आता त्यांना कळत नव्हतं. तात्काळ त्यांनी जवळचं पोलीस स्टेशन गाठलं, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. आता नवरीचे फोटो त्यांच्याकडे होते, त्यांचे फोटो घेऊन ते पोलीस ठाण्यामध्ये दाखवले. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा जेव्हा तपास केला तेव्हा एक धक्कादायक खुलासा झाला होता. कारण की ज्या नवरीनं त्या व्यक्तीबरोबर लग्न केलं होतं त्या नवरीनं आतापर्यंत 25 जणांसोबत लग्न केलंय, 25 जणांसोबत सुहागरात केली आणि 25 जणांची आर्थिक लूट करून ती नवरी फरार झालेली आहे. ती नवरी लुटेरी दुल्हन आहे आणि त्यांची एक टोळी आहे. त्यांची टोळी आणि ती नवरी
नवीन नवीन नवरदेवांना शोधतात आणि ज्यांची लग्नाची वय झालेली आहे, ज्यांना लग्नासाठी नवरी भेटत नाही, त्यांच्यासोबत संपर्क करतात, लग्न करतात, स्वागत करतात आणि मग 1-2 दिवसात, 7 दिवसात, 15 दिवसात जशी संधी मिळेल तशी संधी साधून ती नवरी घरातले सोन्या चांदीचे दागिने, मौल्यवान वस्तू, मोबाईल ह्या घेऊन पसार होते, फरार होते. आता हे सगळं ऐकल्यानंतर, बघितल्यानंतर त्या नवरदेवाच्या आता पायाखालची जमीनच सरकली आणि तात्काळ तिच्यावर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्या नवरीनं आतापर्यंत मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, दिल्ली असेल, महाराष्ट्र असेल अशा विविध राज्यामधल्या लोकांना गंडवलेला आहे, फसवलेला आहे आणि आर्थिक लूट त्यांची केलेली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस तपास करत आहेत आणि अशी नवरी नेमकी कुठं आहे तिचा तपास करत आहेत. परंतु ज्या पद्धतीनं सध्या लग्नाच्या बहाण्यानं नवऱ्या नवरदेवांना फसवत आहेत, 2 लाख रुपये घेऊन, 3 लाख रुपये घेऊन लोक लग्न करतायत, त्यामुळे त्यांची फसवणूक होतीये. अशा लग्नांपासून सावध राहिलं पाहिजे, सतर्क राहिलं पाहिजे आणि असं कोणासोबत घडत असेल, कोणी असं करत असेल त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली पाहिजे असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं. परंतु ज्या पद्धतीने सध्या हे सगळे प्रकार वाढत चाललेत त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो.